मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे या गावी 3 दिवसांसाठी मुक्कामी आले आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी गावातील शेतीची पाहणी केली। शेतीत काय पिकवलं याची माहिती त्यांनी घेतलेली आहे। बांबू लागवडीसाठी विशेष लक्ष घातल्याचं ते यावेळी म्हणाले। स्थानिक शेतकऱ्यांनी आपली जमीन विकू नका असं आवाहन देखील त्यांनी केलंय। हे 3 दिवसाच्या सुट्टीवर दरेगावी आलेले आहेत। दरेगाव हे त्यांचं मूळ गाव आहे आणि शेतीमध्ये आता रमलेले पाहायला मिळत आहेत। साहेब, खरं सांगायचं झालं तर तुम्ही पर्यटनाच्या दृष्टीने या भागामध्ये खूप चांगलं काम होत आहे, पण या भागामध्ये जसं पर्यटनाचा विषय चर्चेत आला आहे त्या पद्धतीनं या ठिकाणी जमिनी देखील काही मोठ्या अधिकाऱ्यांच्याकडून त्याचबरोबर आम्ही गाळ काढण्याचं देखील मोठ्या प्रमाणावर टार्गेट ठेवलेलं आहे। गाळ म्हणजे गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार। मी स्वतः आलो होतो त्याच्या उद्घाटन, नाना पाटेकर आले होते, मकरंद अनासकर आपले ते आले होते। आणि गाळ मुक्त धरण आणि गाळयुक्त शेती हा एक मोठा टार्गेट 81 लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे। 18 लाख मेट्रिक टन काढून झालेलं आहे आणि त्यामुळे ह्याच्यामुळे काय होईल, जी पाणी साठवण क्षमता वाढेल आणि पुढच्या वर्षी जे आहे उन्हाळ्यात देखील या भागामध्ये संपूर्ण पाणी राहील। नाही, पण जमिनी खरेदी केल्या जातात ह्या भागातल्या, त्याविषयी जरा जमिनी मी तर गावकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, कुणी जमिनी विकू नका बिलकुल। उलट मुंबईला गेलेले जे मुंबईकर आहेत, ठाण्यात आहेत, इतर शहरांमध्ये जे लोक गेलेत ते सर्व लोक वापस आले पाहिजे, परत आले पाहिजे आपल्या गावाकडे। आणि म्हणून आपण एक पर्यटन क्षेत्र तिथे त्याचं भूमिपूजन केलं मुनावळ्याला, स्कुबा डायव्हिंग। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज डेव्हलपमेंट होईल। त्या ठिकाणी बोट क्लब होईल। त्याचबरोबर मी मागच्या वेळेस आलो होतो तर आपलं ह्याची टर्शरीचं आपलं हे काय ते रेशीम किडा, रेशीम टसर, तर ते त्याच्यावर आता मला कलेक्टरने सांगितलं 10 कुटुंबांना 2.5 लाख रुपये मिळालेत। या टसरमध्ये 10 लाख कुटुंबांना 2.5 लाख मिळालेत। आणि आता पुढे जे टार्गेट आहे हे सर्व गावकऱ्यांना एकत्र करून ही रेशीमची शेती या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होईल आणि मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील। कॅमेरामन प्रसाद सह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा।